सर्वांना सकाळचा जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। काल आम्ही पोखरावरून काल सकाळी आम्ही बॉर्डरवर आलेलो आहोत, भारत नेपाळ बॉर्डरवर। आणि काल आम्ही दिवसभर आराम केला। काल रात्री आम्ही या ठिकाणी मुक्काम केला। आम्ही या ठिकाणी हॉटेल जोशी, सुंदर हॉटेल आहे, दरवर्षी आम्ही हेच हॉटेल करतो। या हॉटेल जोशीकडे आम्ही मुक्काम केलेला आहे। बाजूला सुद्धा एक हॉटेल आहे, हॉटेल मंगलम। सकाळचं एकदम धुकं पसरलेलं आहे, वातावरण मस्तपैकी आनंददायी, आल्हाददायक आणि गार असं वातावरण आहे। आपण बघू शकता, आम्ही या ठिकाणी स्टे केला, या ठिकाणी थांबलो। हे जो हॉटेल जोशी आहे, त्यानंतर आम्ही आता सकाळीच बॉर्डर 6-6:30ला ओपन होते आणि आम्ही पहिली आमची बस त्या ठिकाणी चेकिंग करण्यासाठी लागावी म्हणून आम्ही लवकरच निघालेलो आहोत। बॅगा गाडीमध्ये लोड होत आहे। मला हॉटेल दाखवतो, आतून रिसेप्शन दाखवतो। श्रीलंकन लोकसुद्धा या ठिकाणी थांबले होते। हे रिसेप्शन आहे, अगदी सुंदर असं रिसेप्शन आहे। या हॉटेलला वरती 3-4 माळ्याचं हॉटेल आहे आणि लिफ्टसुद्धा आहे। आपण लिफ्टने पण जाऊ शकता, ज्यांच्याकडे सामान असेल ते लिफ्टने जाऊ शकता। सुंदरसं बघा, आतलं हे दृश्य आहे हॉटेलचं, बघा। हा या ठिकाणचा सर्वांना जेवण्यासाठी हा डायनिंग हॉल आहे। आम्ही या ठिकाणी रात्री काल सकाळी जेवलेलो आहोत। समोर किचन आहे, किचन आहे, या ठिकाणी जेवण बनवलं जातं। हे रिसेप्शन है। दरवर्षी आम्ही, चलो भाई साहब निकलते हैं। बहुत बढ़िया सर्विस है आपकी, बस अच्छा लगता है। हर साल हम लोग यहाँ पे आते हैं, अगले साल भी आएंगे। अगले साल भी जरूर आएंगे। तर हे रिसेप्शनचे काम करणारे कामगाराशी भेटलो। खूप त्यांची सेवा खूप चांगली आहे, रिस्पेक्ट खूप चांगला करतात। हॉटेलचे मालक जे आहेत जोशी म्हणून, ते सुद्धा रिस्पेक्ट, मान वगैरे सर्वांना देतात। आणि आता आम्ही इकडनं बॉर्डरवरती चेकिंग करून बॉर्डर क्रॉस करून आम्ही भारतामध्ये जाणार आहोत। आणि तिथून आम्ही कपिलवस्तूला जाणार आहोत। कपिलवस्तू बघून मग आम्ही श्रावस्तीला मुक्कामाला जाणार आहोत। कपिलवस्तूच्या गेटवर आम्ही चहा वगैरे तिथेच आम्ही दरवर्षी बनवतो, तिथे चहा बनवतो। आम्ही कांदे पोहे सोबत घेतलेले आहेत, नाश्ता सोबत घेतलेला आहे। आणि कपिलवस्तूला गेल्याच्यानंतर आम्ही चहा बनवणार आहोत आणि तिथेच आम्ही दुपारचं दाल खिचडी वगैरे जे काही भोजन आहे दुपारचं, ते त्या ठिकाणी आमचं जेवण बनवणारा तिथे बनवणार। आणि ते आम्ही मध्ये थाई बुद्ध विहार, एक मोठं चांगलं जेवणाचं ठिकाण आहे, तिथे आम्ही थांबून जेवतो आणि मग आम्ही कपिलवस्तू श्रावस्तीकडे मुक्कामाला आम्ही निघतो। अशा पद्धतीचा आजचा कार्यक्रम आहे। तर सकाळचा मी तुम्हाला पुन्हा एकदा मानाचा, प्रेमाचा सप्रेम जय भीम करतो आणि याच ठिकाणी थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। लगेचच मी पुढचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येणार।